कोण आहे तर राजश्री नावाची एक मुलगी आहे. तिला डिपॉझिटमध्ये ते बँकेत कुठं बँकेमध्ये 1,00,000 रुपये ठेवले. रेट किती आहे याचा? 7. किती वर्षासाठी? 3 इयर्ससाठी. किती इयर्ससाठी? 3 इयर्ससाठी. आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट. इंटरेस्ट कोणता असेल? सिंपल इंटरेस्ट असेल. आलं का? किती वर्षानंतर आपल्याला भेटणार आहे ते? 3 वर्षानंतर. याला सुरुवातीला काय करायचं? प्रिन्सिपल किती आहे ती लिहून घ्यायचं. ती घेतल्यानंतर आपल्याला 1,00,000 रुपये. त्यानंतर रेट किती लिहिलं आहे? 7. त्यानंतर आपल्याला काय दाखवलेले आहे? टॅब एन. आपण किती घ्यायचं तिथे? 3 आहे. मग आपल्याला सूत्र कोणतं माहित पाहिजे? कोणतं? एस आय. एस आय म्हणजेच काय? सिंपल इंटरेस्ट. मी अगोदर शिकवलेले आहे तुम्हाला सिंपल इंटरेस्टचं. सूत्रामध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला? पी आर एन अपॉन 100. किमती भरून घ्या. पीची किंमत किती आहे? 1,00,000. आर 7 आणि इंटू टाइम किती आहे? 3 अपॉन किती येतो? 100. 2 0 कटले. दोघांचं मल्टिपल किती आलं? 21. किती राहिले शून्य? 1 2 3 म्हणजे 1 2 3. तर सिंपल इंटरेस्ट किती आहे? 21,000. हे तुझंच आहे बरं. फॉर हिज सन एज्युकेशन रामभाऊनं काय केलं? त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी रुपये किती? 12,00,000 रुपये. 12,00,000 रुपये बँकेकडून घेतले. कुणाकडून घेतले? बँकेकडून. दर किती आहे त्याचा? रेट 9. किती वर्षासाठी घेतले? 6. हे यार म्हणून वापरता. ओके, हे आपण आर म्हणून वापरता. आपण हे काय वापरता? पी. पण इथं म्हणते बघा हाऊ मच मनी म्हणते. लक्षात ठेवा. टू पे ॲट द एंड म्हणजे 6 इयर. 6 वर्ष संपल्यानंतर. आता तुम्हाला गणित पण कळलं मी काय सांगेल. मग आपल्याला सुरुवातीला काय करायचं? पीची किंमत किती आहे? म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 12,00,000. 1 2 3 4 5. ओके. त्यानंतर रेट किती आहे? रेट 9. टाइम किती आहे? 6 इयर. आपल्याला सिंपल इंटरेस्टचं काय लिहायचं? फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युल्यामध्ये आपण डायरेक्ट पहिल्या गणितात लिहिला डबल सूत्र लिहायचे. लिहून घेऊया. पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. तू फक्त लक्ष द्या. ज्यांना करणार आहे तर 100% लक्ष द्या. लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला आता किमती भरायचे. 12,00,000 इंटू रेट किती आहे? 9 आणि टाइम किती आहे? 6 अपॉन 100. दोघांचा मल्टिपल करा. 54. आधी हे लिहून घ्या. इंटू किती येतं? बघा इथे राहिलेले 3 0 आणि 12 आणि या दोघांचं 3 0ला 3 0 अगोदर लिहून घ्या. 0ला 12चं टेबल कितीपर्यंत म्हणायचं? 4 आणि 12 चौक किती येते? 48 येते. इथे घ्या. कॅरी किती करा? 4 करा. आणि 12 5 60 प्लस किती येतं? 4. चालू 64. ओके. हे काय झालेलं आहे आपलं आता? इंटरेस्ट आहे. सिंपल इंटरेस्ट आहे.
आता आपल्याला इथं काय म्हणजे टोटल मनी काढायचे म्हणजे काय करायचं आपल्याला अमाऊंट काढावं लागतं. अमाऊंट म्हणजेच काय प्रिन्सिपल प्लस काय करायचे इंटरेस्ट. या दोघांची बेरीज करायची कोणाकोणाची प्रिन्सिपलची. इथे किंमत लिहून ठेवा आपली दिलेली आणि त्या खाली जे आपला व्याज आला आहे त्याला काय करा म्हणजे ॲडिशन करून घ्या. 1 0 0 8 ओके. हेच आपलं काय असं उत्तर आहे. बघा तर सर्टेन प्रिन्सिपल आपल्याला काय म्हणते इथं प्रिन्सिपल अमाउंट्स टू 5800 इन किती इयर्ससाठी 2 इयर्ससाठी. त्यानंतर काय म्हणते इथे किती आहे 7000 आहे किती इयर्ससाठी आहे 5 इयर्ससाठी. आपल्याला इथं फाइंड काय करायचे प्रिन्सिपल आणि रेट. अशा वेळेला प्रथम काय करायचं जे दोन एक 5 वर्षाचं आणि एक 2 वर्षाचं यांचा प्रथम काय करायचं वजाबाकी करायची म्हणजे आपल्याला डिफरंट काढून घ्यायचं. काय काढून घ्यायचं डिफरंट. कोणाकोणात काढणार तुम्ही ते 2 वर्ष. इथं बघा वर्ष किती आहे ते बी काढायचं आणि आधी करायचं मोठी संख्या कोणती आहे इथं 7000 मायनस काय करायचं तिकडं आमचं जर वजाबाकी केल्यानंतर काय 0 0 मध्ये 0 0 0 0 कॅरी केलं इथं झाले 10 10 मधून 8 गेले 2 इथं झाले 6 6 मधून 5 गेला 1. आता या ठिकाणी आपण इयरची पी काढून घ्यायचं. इयर किती आहे टाईमचं बघा आता किंवा आपण इथं टाईम बी देऊ शकतो. टाईमचं काय करू शकतो आपण इथं 5 आहे 5 मायनस किती करायचं हे 2 इथे किती आहे 3. यानंतर यांचं काय करायचं डिवायडेड करायचं. का करायचं डिवायडेड की या ठिकाणी डिवायडेड केल्यानंतर 1 इयरचं येते आपल्याला काय येते 1 इयर. 1 इयर काढताना आपल्याला काय करायचं 3 वर्षाची किती आहे 1200 अकाउंट किती करायचं 3 3 वर्षाची व्याज येते सरळ व्याज. डिवायडेड केल्यानंतर तिथं 4 पर्यंत म्हटल्यानंतर 12 येते आणि 0 म्हणजे 1 इयर ची इंटरेस्ट किती आहे 400 आहे. मग आपल्याला 2 इयर्सची किती दिले टोटल अमाऊंट प्रिन्सिपलचं बरोबर. ह्याच्यामध्ये किती वर्षाचं आहे 2 वर्षाचं. मला एक सांगा मग 2 वर्षाची काय होते एका वर्षाची जर 400 असेल तर 2 वर्षाची किती होईल 800 होईल. म्हणजे हेच 800 आपल्याला काय करायचं याच्यातून मायनस करायचं. मायनस 800 केल्यानंतर आपल्याला किती राहिले तिथं 5000 रुपये आपल्या प्रिन्सिपल किती म्हणजे प्रिन्सिपल किती आहे इथं 5000. ओके. आता आपला पुढं प्रश्न अजून एक विचारले तर रेट किती आहे विचारले बरोबर आहे. म्हणजेच काय आपलं सूत्र I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन काय ते 100. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं आपल्याला इंटरेस्ट माहिती आहे एका वर्षाची किती आहे 400 आहे नाही तर हो का 400. मग इथं 400 घ्या इज इक्वल टू P ची किंमत आपण इथे प्रिन्सिपल काढलेली आहे किती आहे प्रिन्सिपल 5000 इंटू काय करायचं रेट तर काढायचंच आपल्याला म्हणून रेट ठेवले आपण. आणि यांची किंमत किती दिलेली आहे आपल्याला 1 इयर. किती घ्यायचं इथं 1 इयर. अकाउंटला किती घ्यायचं 100. हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे इथे 1 दिलं आपण बरोबर आहे का. हे 0 आणि हे 0 कटले. आता त्याच्यानंतर काय होईल यांचा सगळ्यांचा गुणाकार 5 आहे आणि हे आपल्या इकडे किती असेल 40 असेल. मग हे गुणाकाराचं इथं कुठे जाईल डिवायडेड मध्ये जाईल म्हणजे मल्टिपलचं कशात होईल डिवायडेड मध्ये. 5 न जर आपण याला डिवायडेड केल्यानंतर किती उत्तर येते 8. म्हणजे याचं आपल्याला उत्तर किती आले R इक्वल टू 8 म्हणजे रेट किती आला 8. म्हणजे आपल्याला उत्तर काय काय पाहिजे होतं ते तुम्हाला सापडलं आता. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे 5000 आणि रेट किती आहे 8%. हे आपला काय आहे त्याचा आन्सर. बघा इथे म्हणजे पिरियड ऑफ टाइम आहे पिरियड ऑफ टाइम आहे ना सेम आहे कोणाकोणाचा बघा
इंटरेस्ट 5,000 वर आणि 12 रेट. इथं काय म्हणते सिंपल इंटरेस्ट किती झाला इथं 120 टाइम ऑफ रेट. आता पुढे बघा हाऊ मच प्रिन्सिपल वी गिव्ह द सेम, म्हणजे प्रिन्सिपल सुद्धा सेम आहे लक्षात. आणि पुढे बघा प्रिन्सिपल सेम आहे, फक्त काय चेंज झाले रेट. इथे किती झाला 8 आणि इथे किती झालं 12. आता बघा काय सेम आहे प्रिन्सिपल, काय सेम आहे प्रिन्सिपल. अजून कोण सेम आहे बघा सेम पिरियड ऑफ टाइम. म्हणजे ज्या वेळेस प्रिन्सिपल आणि पिरियड ऑफ टाइम हे सेम असते त्यावेळेस इन्व्हर्सनल प्रोपोर्शनल होते. कोणाचं रेटचं. कोणाचं इन्व्हर्सनल प्रोपोर्शनल कोणाचं होते बघा काय होईल म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शन. इन्व्हर्सनल प्रोपोर्शनल मूळ किंमत किती आहे आपली 5,000 रुपये. तर इथे लिहून टाकायचं बरोबर. आपल्याला काढायची किंमत वरी घ्यायची यस. काय काढायचं आपल्याला हाऊ मच प्रिन्सिपल विल गेट द सेम इंटरेस्ट. मग आपल्या इथे इज इक्वल टू केल्यानंतर मी काय म्हणले इन्व्हर्सनल प्रोपोर्शनल व्हॅल्यू कोणाचं होईल रेटचं. कोणाचं होईल रेट. म्हणजे रेट 500 ला किती होता अगोदर 12 होतं. आता किती राहील मग 8 येईल ह्याचं येईल. आणि त्याचं काय इन्व्हर्सनल म्हणजे काय क्लॉक आहे अंशा जागी छेद जागी अंश उलटी होते. आणि इथे किती आला आता 12. मग या ठिकाणी आपल्याला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला उत्तर काढता येते. दोघांचे किती झालं 8x इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार किती झाला इथे लिहायचा. आणि आपल्याला इथे बघा इथे x लिहून आणि इथं असं अपॉन 1. इथे बघा 4 दोन्ही 8 4 त्रिकम 12 आल्या का लक्षात. आणि या 2 न भागल्यानंतर याला किती येतं 250. गुणाकार पाहिजे तर 3 शून्याला 0 3 पंजा 15ला 5 5ला 1 3 जरी 6 पर्यंत 7. प्रिन्सिपल किती येईल मग इथं सांगा. प्रिन्सिपल किती आला त्याचं मला थोडं सांगताना चुकलं का दुरुस्त करतो मी. बघा गणित काय तर तेच आहे प्रिन्सिपलचं. आपण आधी गणित पुन्हा एकदा वाचून घेऊ. बघा इन अ सर्टेन पिरियड ऑफ टाइम एका कालावधी दिले आपल्याला माहिती आहे कळतंय. पुढे काम ते इंटरेस्ट ऑन ₹500 म्हणजे 500 रुपयावर आपल्याला त्याच्यावर घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे व्याज. किती टक्क्याने घ्यायचं आहे 12%. किती रुपये मिळाली 120 रुपये. पुढे काम ते हाऊ मच प्रिन्सिपल विल गिव्ह द सेम इंटरेस्ट. आता इथं म्हणजे तुम्हाला सांगताना थोडं चुकलं वाटतं तेव्हा प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे सेम काय इंटरेस्ट आहे. काय तर सेम इंटरेस्ट आहे. आणि पुढे बघा आणि त्याचा रेट किती आहे 8% म्हणजे 8% इन द सेम पिरियड ऑफ टाइम. म्हणजे लक्षात ठेवा आपल्याला सरळ व्याज दोघांचे काय सेम आहे. त्यांची पण 120 आहे यांची पण 120 आहे. त्यांचा 12% आहे यांचा 8% आहे. त्यांचं प्रिन्सिपल आणि यांचं प्रिन्सिपल किती आपल्याला असं काढायचं. ज्यावेळेस असं तुम्हाला दिसत त्यावेळेस काय इन्व्हर्सनल प्रोपोर्शन काढायचं कोणाचं रेटचं. मग 500ला काय होतं अगोदर 12 तर 500च्या ठिकाणी लिहिलं का नाही तर वर लिहिलं आपण. ह्याची किंमत आपण या ठिकाणी लिहिली तर खाली. म्हणजे x म्हणजे आपलं पुढे जाऊन प्रिन्सिपल किती आले तर 750. ते लक्षात आलं का तुमच्या. आता बघा द इंटरेस्ट मनी बिकम्स 3 टाइम्स म्हणजे तिप्पट इटसेल्फ 7 years. आता इंटरेस्ट किती आहे इथं 10,000. याचा अर्थ एक 3 पट होते. मग किती होतं त्याचं 10,000चे किती होते 3 पट. मग 3 ने गुणाकार केल्यानंतर 30,000 बरोबर आहे का. मग आपल्याला इथे काय लिहायचं आता इन 7 year काय होतं 7 yearचं काय बोलले सांगा बरं. किती रुपये घेतले तर आपल्याकडे किती होते सुरुवातीला 10,000 आणि बिकम्स पुन्हा आपल्याला किती मिळेल बिल बिकम्स किती मिळतील 30,000 बरोबर. मग 30,000 मिळेल तर आपल्याला काय करायचं होतं त्याच्यामध्ये
ते 7 वर्षानंतर आपल्याला इंटरेस्ट किती मिळते, बरोबर आहे ना. तिथे दिले की नाही इंटरेस्ट, हाऊ मच इंटरेस्ट. मग आपल्याला काय करायचं, अमाऊंट किती झालं बाबा, चालेल अमाऊंट काढायचं की इंटरेस्ट काढायचं आपल्याला, इंटरेस्ट. आणि अमाऊंट किती आहे आपलं, हे अमाऊंट. अमाऊंट कोणाला करायचं, फर्स्ट काय होतं सांगा बरं आपल्याकडे, प्रिन्सिपल किती होते 10,000, अलग का लक्षात. मग काय करायचं आपल्याला, इजिकल टू ए ची किंमत किती आहे 30,000 मायनस कोणाला करायचं, पी ला, पी म्हणजेच कोण, प्रिन्सिपल किती आहे 10, 10,000 ला मायनस करायचं. इजिकल टू इंटरेस्ट किती राहिला, किती राहिला 20,000 किंवा 20,000 रुपीज. आपल्याला इथे काय करायचं, रिमेंडर आहे.